नमस्कार मित्रांनो, पवार गावरान पोल्ट्री फार्मवरती सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही बघत आहात आपण आता पवार गावरानच्या पोल्ट्री फार्मवरती उभे आहोत. आज आपले सहकारी मित्र प्राध्यापक योगेश गांगुर्डे हे सर आपल्या फार्मला व्हिजिट करण्यासाठी आलेले आहेत. ते नुसते व्हिजिट करण्यासाठी नाही आलेले मित्रांनो, तर आमची जी ब्रांच आहे किंवा आपला जो पक्षी आहे तोच पक्षी आपण चांदवड जो तालुका आहे नाशिक जिल्ह्यात, त्याच्यात आपण नवीन ब्रांच ओपन करत आहोत. साधारणतः ती जी ब्रांच आहे ती 10,000 पक्ष्यांची असू शकते सर. ती जी ब्रांच आहे ती 10,000 पक्ष्यांची असू शकते. इथं तुम्हाला आता 250-300च्या आसपास पक्षी दिसतोय, परंतु जो आपले जे व्यवसाय आहे तो पिल्लांवरती जास्त चालत असतो. मग त्यांची जी बुकिंग आहे ती साधारणतः 10,000 पक्ष्यांची आहे. आपण त्यांना 10,000 पक्षी त्यांच्या फार्मवरती टाकणार आहोत. म्हणजे जी प्युअर गावरानची ब्रीड आहे ते आपण चांदोडमध्ये पण आपला फार्म नवीन सुरू करत आहोत. तर सर आज आपला फार्म बघण्यासाठी आलेले आहेत. तर आपण आज सरांना आपला पूर्ण फार्म कव्हर करून त्यांना दाखवू. मित्रांनो, हा तुम्हाला जो दिसत आहे समोर शेवगा लावलेला आहे आपण सर. तो जो शेवगा आहे त्या शेवगाचा जो सुकलेला पिवळा पाला असतो तो ती कोंबडी खात असते. आता हा जो पक्षी दिसतोय तुम्हाला हा सगळ्यात चरताना दिसत आहे. आणि गावरान पक्षाची एक खासियत असते, तो भांड्यामध्ये कधीच खाद्य खात नाही. असा उकरून खायची सवय असते त्याला. बघा हा पक्षी कसा उकरून खातोय, असं हे बघा, असा उकरून खायची सवय असते गावरान पक्षाला. त्याचप्रमाणे हा जो शेवगा आहे, या शेवगा लावण्याचं कारण असं आहे मित्रांनो सर, तो जर शेवगा लावलेला आहे आपण आज दिवसा जेव्हा ऊन असतं, आता संध्याकाळचे 5 वाजेच्या आसपास झालेले आहे, जेव्हा दिवसा ऊन असतं सगळा पक्षी असा शेवगामध्ये आपला चरत असतो आणि शेवग्यामध्ये जो पिवळा पाला असतो तो खात असतो. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे त्याचा सावलीचा होतो. त्याच्यानंतर तो जो बाहेरचा पक्षी येतो, कावळा असेल, घार असेल, तो लहान पक्ष्यांच्या अटॅक करण्यासाठी येतो. आणि तो जो पक्षी उडतो तो उडताना डायरेक्टली अशी झेप नाही घेत, तो असा क्रॉस येतो. मग आपल्या पक्ष्यांना लपण्यासाठी तिथं जागा होऊन जाते. म्हणजे वरचा जो पक्षी आला तर तो आवाज करतो, विशिष्ट प्रकारचा नर आवाज करतो, तेव्हा सगळा पक्षी एक शेवगामध्ये लपून जातो किंवा शेडमध्ये येऊन लागतो. अजून शेवगाबद्दल म्हणजे ह्या पक्ष्याचं वैशिष्ट्य असं आहे का याला भांड्यांमध्ये खाण्यापेक्षा खालीच खायला आवडतं. खालीच खायला आवडतं. मग आपण त्याला फीड करताना खाली द्यायचं की जास्तीत जास्त भांड्यांमध्ये द्यायचं? आपण कोणतं पहिल्यांदा काय वापरायचं? पहिल्यांदा काय करायचं, आता बघा हा जो आवाज आहे वरती काहीतरी कावळा किंवा काहीतरी आला असेल तेव्हा नर पक्षी आवाज करतो आपला. आता या पक्षाने जसा केला तसा सगळा पक्षी तिकडे निघून जातो किंवा असा शेडमध्ये निघून जातो. वरती काही एनिमी अजून आपल्या व्हिडिओमध्ये येईलच तो एखाद वेळेस, तसा सगळा पक्षी मध्ये निघून जातो शेडमध्ये. आणि तुमचा जो प्रश्न आहे खाद्य टाकताना खाली टाकायचं की भांड्यामध्ये टाकायचं, जेव्हा आपण तांदूळ किंवा गहू टाकतो त्यांना ते असे खाली टाकले तर ते असे वेचून खाऊन जातात. आणि जेव्हा आपण मार्केटचं नाही म्हणता ना त्याला, आपण जेव्हा बाजारातून खाद्य आणतो, स्टार्टर असेल, प्री स्टार्टर असेल, काय असेल, तेव्हा जे खाद्याचं भांड आहे त्याच्यात टाकण्यापेक्षा आपण असे पाईप कट केलेले आहेत. चला दाखवतो मी तुम्हाला. पाईप जर कट केला ना तर आपला बराचसा खर्चही वाचतो आपला. कारण एक भांडं जर बघितलं आपण, एका भांड्यात 7 किंवा 8 पक्षी खाद्य खात असतो. परंतु असा जो पाईप कट केला तर या पाईपात आपण खाद्य टाकून द्यायचं, आपलं जे काही खाद्य असेल तसा. मग हा पक्षी त्या पाईपातून खात असतो. सकाळी टाकत हा पूर्ण पाईप खाली होऊन जातो. असे 4-5 पाईप आपण आपल्या शेडमध्ये लावलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता ते तिथं झाडाखाली आता पिवळा पाला काही वेचून खातात, काही झाडावरती बसून खात असतात. हे ससे पण आहेत आपण पाळलेले. बरं, नाही आता हे जे झाड आहे तुम्ही जे सांगितलं सावलीला उपयोग होतो, याची पानं खातात, पण पानांमध्ये असं काय राहतं जेणेकरून ते खातात आवडीनं आणि त्याचा फायदा ज्या शरीराला होईल असं? बरोबर. या पानांचा फायदा असा आहे सर, या पानांमध्ये कॅल्शियम आणि विटॅमिनची मात्रा जास्त आहे. आणि कॅल्शियम आणि विटॅमिनची मात्रा जास्त असल्यामुळे ती जी कोंबडीचं अंड आहे ते अंड आपल्याला हेल्दी मिळत असतं. हेल्दी मीन्स कवच कॅल्शियममुळे तयार होतं, कॅल्शियम कवचमुळे तयार होतं त्याचं आलं बरोबर. कॅल्शियममुळे ते कवच तयार होतं आणि ते जे अंड आहे ते आपलं साईज पण चांगली राहते त्याच्यामुळे. म्हणून हा शेवगा लावायचा फायदा एक आहे, म्हणजे त्याच्यातून विटॅमिन आणि कॅल्शियम मिळत असतं. म्हणजे आणि आजाराला पण त्याचा फायदा होत असतो. आजाराला एवढा नाही झालेला, पण आजाराला जो आहे आपण तिकडे आजोला लावलेला आहे. आजोला आणि त्याच्यानंतर मेथी घास आहे. म्हणजे पक्षी एकदम हेल्दी राहतो, त्याला कोणत्याही प्रकारचा आजार दिसत नाही. तुम्ही बघू शकता. दाखव पक्षी. आजकाल आपण ज्या पोल्ट्रीमध्ये शहरामध्ये जाऊन पोल्ट्री मधलं जे खाद्य खातो, पोल्ट्री मधले जे कोंबड्या खातो, त्यापेक्षा ही जर खाल्ली तर हिच्यामध्ये नॅचरल आहे. त्याच्या औषधांचा फारसा वापर याच्यासाठी केला जातो. दाखवा इकडं. हे बघा मित्रांनो, आता इथं आपण उकिरडा केलेला होता. आता तो उकिरडा म्हणजे सगळं जे उकिरड्याचं होतं त्यांनी खाऊन टाकलेलं असं करून करून ते खात असतात. म्हणजे गावरान पक्षाला अशी उकिरड्या खाण्याची सवय असते. चला आपण शेड बघू आता.
थोडक्यात आणि हे जे भांडे दिसत आहे तुम्हाला ते पाण्याचे भांडे आहेत. आपण पाणी टाकत असतो त्यांना. हे बघा, पाण्यासाठी आपल्याला भांडे यूज करावं लागतं. थोडक्यात नैसर्गिक पद्धतीमध्ये जो पक्षी राहतो तर त्याच अवस्थेमध्ये त्याला ठेवायचं. त्याच अवस्थेत त्याला ठेवायचं असतं. जवळ आहे आवाज clear येईल. कबुतरी आपण टाकलेला आहे. आता ही काय आहे, हे असं कोपरं लावण्याचं कारण काय? सर, हे बांबू लावण्याचं कारण असं आहे, जो आपला प्युअर गावरानचा पक्षी असतो त्याला झाडावर बसायची सवय असते. हा, रात्रीचे तो हा, झाडावर. मग आता इथं आपण सेफ्टीसाठी शेड बनवतो. बरोबर, झाडावर जर ठेवला तर बाहेरचा काहीतरी पक्षी त्याच्यावर अटॅक करेल किंवा एखादा अॅनिमल अटॅक करेल. त्याच्यासाठी आपण शेड बनवतो आणि शेड मध्ये असे बांबू बांधतो का तर त्याला झाडावर बसायची सवय असते. जेव्हा संध्याकाळ होते, रात्र होते, तेव्हा सगळा पक्षी येतो आणि असा बांबूवरती बसतो, असं पूर्ण बांबू. आणि त्याला सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात आवड जी असते ते वरती बसायची सवय असते गावरान उंच पक्षाला. उंच जाणं. हा, मग जेव्हा वरचा फुल फील होतो तेव्हा पक्षी खाली येतो. इकडे दाखव मध्ये. हे बघा, आता ज्या पक्ष्यांचं खाद्य खाल्लं गेलंय किंवा त्यांना म्हणजे असं वाटत नाही की मी बाहेर चरावं, तो पक्षी असा बांबूवरती येऊन बसलेला आहे. असं संध्याकाळी आपला सगळा पक्षी येतो आणि या शेड मध्ये. मग त्याला संध्याकाळी या सर्व पक्ष्यांना गोळा करून आणावं लागतं की कसं, काय नियोजन असतं त्यासाठी? नाही. हे सगळे पक्षी आता चरतायत, हा. त्यात संध्याकाळी यांना मध्ये घ्यायचे आपल्याला बसायला, तर मग त्यासाठी काय योजना करावी लागते? त्यांना उचकून आणायचं कसं नाही, करायचं? जसं जसं अंधार पडेल तसं तसा सगळा पक्षी ऑटोमॅटिक मध्ये येऊन अच्छा, जातो. म्हणजे हा त्यांच्या सवयीचा भाग आहे. सवयीचा भाग आहे. एकही पक्षी बाहेर राहत नाही, त्याचं येतो मध्ये, त्याचं येऊन लागतं. असं बांबू बांधून घ्यायचे मस्त. आणि बांबू बांधायचं एक कारण पण आहे सर. आता हा जो आहे आपला 20x10चा शेड आहे, 20x10चा शेड आहे. जर आपण बांबू बांधले नाही, असा पक्षी सोडून दिला तर हा याच्यात पक्षी कमी बसत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा, म्हणजे पोल्ट्रीमध्ये जसं एक बाई आपल्या ब्रॉयलरच्या पोल्ट्रीमध्ये जसा पक्षी बसत तसा बसल तो. म्हणजे एका पक्षाला 1x1 ची जागा लागल, मग कमी पक्षी बसेल याच्यात. 100-200च्या आसपास पक्षी बसल. आणि हे बांधण्याचं कारण असं त्याचा फायदा होतो. फायदा होतो. म्हणजे वरती जेवढा आपला खाली पक्षी बसणार आहे तेवढा वरच्या कप्प्यात बसतो, नंतर या कप्प्यात बसतो, नंतर या कप्प्यात बसतो. आणि प्लस एक फायदा असा आहे त्याचा वाला, ही जी खाली विष्ठा करतात ते विष्ठेशी त्यांचा संपर्क येत नाही. आणि जर आजारांचा परत तो प्रश्न राहत नाही. हा, आणि जर विष्ठेशी संपर्क नाही आला तर त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. चला आपण आता पिल्लांच्या ब्रुडिंगच्या रूम कडे जाऊ. नियोजन छान आहे. आता सर तुम्ही या बाजूला पार्टिशन केलं, इकडे मोठं पक्षी बसला, तर ह्या बाजूला हे काय असं आणि काय नियोजन आहे याचं? सर, या बाजूला ना आपण लहान पक्ष्यांसाठी पार्टिशन केलेलं आहे. लहान पक्ष्यांचं पार्टिशन करण्याचं कारण असं की लहान पक्षी मोठा पक्षी जर मिक्स झाला तर मोठा पक्षी लहान पक्षींना मारत असतो, किंवा आपण जी पिल्लांपाशी कोंबडी सोडत असतो ती कोंबडी दुसरे पक्षी आले का त्यांना मारत असते. काही वेळेस मारून मारून पक्षी मरून जात असतो. म्हणून आपण असं पार्टिशन केलेलं आहे. म्हणजे मग हा किती दिवस असं स्वतंत्र ठेवायचं? म्हणजे मोठ्या पक्ष्यांमध्ये एक साधारणतः 1.5-2 महिन्याचा पक्षी झाला का त्याला आपण मग मोठ्या पक्ष्यांमध्ये सोडून देत असतो. 1 महिना त्याला बाजूला असतं. हा, चला आपण बघू ते पक्षी आता. हा जो पक्षी आहे सर, हा जवळपास 1 महिन्याच्या आसपासचा पक्षी आहे. 29 दिवसाचा पक्षी आहे. त्याला आपण पूर्ण लसीकरण करत असतो. तर लसीकरण करण्याचं कारण असं आहे, 7व्या दिवशी आपण त्याला लासोटा देतो, 14व्या दिवशी गंभोरा देतो, परत 21व्या दिवशी लासोटा बुचका देत असतो. लसीकरण करण्याचं असं असतं मित्रांनो, जनरली जो बॅक्टेरियल डिसीज असतो त्याच्यावरती उपाय आहेत, आपण मेडिसिन देऊन उपाय कव्हर करू शकतो. पण जेव्हा व्हायरल डिसीज येतो, राणीखेत नावाचा असेल, गंभोरा नावाचा असेल, असे जेव्हा व्हायरल डिसीज येतात तो डिसीज कव्हर होत नाही. आणि जवळपास जे कोंबडी फार्म आहे, कुक्कुटपालनवरती 90% डिसीज असे आहेत की संसर्गजन्य डिसीज आहेत ते. म्हणजे एका पक्षाला जर झालं तर ते राज्यात सगळे पक्षी धरून घेतो. म्हणून यांना लसीकरण करणं महत्वाचं असतं. लसीकरण केलं तर आजारांचा धोका कमी होऊन जातो. आता हा जो पक्षी दिसतोय तुम्हाला, आता याला लहानपणापासूनच बांबूवर बसायची सवय होऊन जाते. म्हणजे गावरान पक्षी असा ओळखायचा असतो, त्याला बांबूवर बसायची सवय होऊन जाते. त्याच्यानंतर ही जी बघता तुम्ही कोंबडी, गावरान पक्षाची कोंबडीची खासियत अशी आहे की आपण त्याच्या कोणत्याही पिल्लाला हात लावला, आता जवळपास त्याच्याजवळ 50च्या आसपास पिल्ला आहेत, आणि कोणत्याही पिल्लाला हात लावला तर ती कोंबडी सुटेल. आपल्या ज्या कोंबड्या होत्या, तीन कोंबड्याच्या आसपास बसवलेल्या होत्या आपण, सगळे पिल्ल एका कोंबडीपाशी आपण टाकलेले आहेत. आता एकाही पक्षीला हात लावला तर ती गावरान कोंबडी सुटेल आपल्यावर. जर आपल्याला डेमो बघायचा असेल तर आपण बघू शकतो. तिच्या पिल्लाची काळजी घेते. आता बघा तुम्ही, एखाद्या पक्षाला जर हात लावला तर सुटते माझ्यावर.
असे सुटत असते येते लाव. म्हणजे एखाद्याही पक्षीला समजा आता मी हात लावला, रात्री इथं उंदीर आला किंवा मुंगूस जनरली येते आपलं शेड बॅक असल्यामुळं, पण गावरान पक्षी असा असतो कोणत्याही पक्षाला जर हात लावला त्याची आई सुटत असते आपल्यावर. ती काळजी घेते पिलांची. आता बघा इथे हात लावला का आपण सुटत, हे पा आली मारायला मला, ही पा ही गावरान पक्षाची खासियत असते. आता आपण ते पक्षी बघू, इकडचा पार्टिशन मध्ये बघू. या इकडे आता इकडे ना सर आपण 1-2 दिवसाचे पक्षी सोडलेले आहेत. यामध्ये पक्षी दाखव. आता हा जो पक्षी आहे सर आपला 2 दिवसाचा आहे. काल पहिला दिवस होता आणि आज 2 दिवसाचा आहे. हा पक्षी कोण काढला? हा पक्षी मग आता एवढे पिल्ल दिसत आहे, एवढे पक्षी कसं काढले तुम्ही? नाही सर, हा जो पक्षी आहे हा आपला इन्क्युबेटर मधला पक्षी आहे, काही कोंबड्यांखालचा पक्षी आहे. बरं, दोन्ही एकत्र केलेले आहेत. आणि कोंबडी सोडायचं कारण असं, आता आपण ही हीटर लावलेलं आहे. ही हीटर कशासाठी लावलं? जर गावठी कोंबडी आहे तर मग तिला हीटरची गरज काय? हीटरची गरज काय, बरोबर. मग आता जो पक्षी आहे गावठी कोंबडीला 15, 16, 17 असे पक्षी सांभाळायची सवय असते. मग आता हा जो पक्षी आहे 62 पक्षी आहे आपला साधारणतः. इकडे 62 टाकलाय, तिकडे 62 टाकलाय, आपण डिवायडेशन केलेलं आहे. मग हा 62 पक्षी एकटे आपल्या उब देऊ शकत नाही. एकटी कोंबडी उब नाही देऊ शकत. मग ते कोंबडींना उब देण्यासाठी आपण हा हीटर लावत असतो. मग हा जो पक्षी आहे हा तुम्ही बघू शकता 2 दिवसाचा पक्षी आहे तरी कसा फिरतो, एकदम ऍक्टिव्ह पक्षी बघा, एकदम ऍक्टिव्ह पक्षी. असा एकही पक्षी तुम्हाला वीक दिसणार नाही. आणि मग त्यांना खाण्याचं नियोजन कसं करतात? त्यांना खाण्यासाठी आपण जे पहिले 3 दिवस आहे असं तांदूळ आहे, तांदूळ असा बारीक करून टाकत असतो त्याला. लहान पिल्लू आहे म्हणून लहान पिल्लांना तांदूळ बारीक करून टाकायचा असतो. तांदूळ दळला जातो का? दळला जातो. हा तांदूळ किंवा मकाचा भडा त्यांना टाकायचा असतो. कारण पहिल्या 3 दिवस त्यांना प्री स्टार्टर कधीच द्यायचं नाही. प्री स्टार्टर जर दिलं तर त्यांना डायरिया होतो. आणि डायरिया झाल्यानंतर जी विष्ठा असते ते पक्षाच्या पाठीमागे तशीच चिपकून राहते आणि काही कालांतराने तो पक्षी मरून जातं. खाद्य खाणं पाणी पिणं बंद होऊन जातं. आता हा सगळा पक्षी एकटी कोंबडी सांभाळते. आणि बघू शकता तुम्ही किती ऍक्टिव्ह पक्षी असा एका ठिकाणी गोळा करून बसत नाही. जे जसं की आपण पोल्ट्री मध्ये बसतो तसं काही तसं बसतो. आणि कोंबडी सोडायचं कारण तुम्हाला मी एक सांगितलं की ते पिल्लांना हात लावू देत नाही, संरक्षण. हा. आणि अजून एक कारण असं आहे कोंबडी सोडायचं तर रात्री जवळपास समजा लाईट गेली ना, आता थंडीचे महिने आहेत, लाईट गेल्यानंतर पक्ष्यांना ब्रुडिंगची आवश्यकता असते. बरोबर. मग ती जी कोंबडी आहे ती बरेचशी पिल्ला आपल्या अंगाखाली येऊन घेते. अच्छा, म्हणजे ती ब्रुडिंगचं पण काम करत असते. म्हणून आपण ती कोंबडी सोडायच्या पिल्लांना उब देते, थोडक्यात उब देत असतो. हा जो पक्षी आहे सर हा पूर्ण 1 महिन्याची बुकिंग आहे. ही आपल्याला सोलापूरला ऍडव्हान्स बुकिंग आहे. त्यांना प्युअर गावरांचे पक्षी देणार आहोत आपण. ही सोलापूरला 100 पक्ष्यांची ऑर्डर आहे. ते आता 122 पक्षी आहेत ते, तर 100 पक्ष्यांची त्यांची ऑर्डर आहे. 1 महिन्याचं पूर्ण लसीकरण करून. मी तुमचं आता पाठीमागे एकदा बघितलं, तुम्हाला रायगड वरून देखील काही ऑर्डर आले? रायगड वरूनची ऑर्डर आली. म्हणजे त्यांना प्युअर गावरांमध्ये काम करणं तसं फारसं कोणी करताना दिसत नाही. कारण एवढ्या लांबून जर तुमच्याकडे मागणी होते रायगड म्हणजे त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की मला प्युअर गावठीच पाहिजे. त्यांना मी 2-3 संपर्क दिले पण ते म्हणतात की त्यांची थोडी हायब्रिड ब्रीड आहे. मग ते इतक्या लांबून येऊन फक्त त्यांना 25 पक्षी घ्यायचे होते. म्हणजे याच्यामध्ये जाणकार असेल तो इथे येणार. बरोबर. आणि मार्केटमध्ये मग आपल्याला अंडे मिळतात, आपण म्हणतो गावरान आहे पण ते सोनालीचे असू शकतात, डीपी क्रॉसचे असू शकतात, कावेरीचे असू शकतात, विविध प्रकारच्या जाती आहेत. अजून एक कोंबडी दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इकडे A62 इकडे पिल्ला आहेत बघा. मस्त खेळ होते ती पक्षी. तुम्ही बघू शकता ते पिल्ल त्याच्याजवळ खायला मागताय. हे बघा हे वय लटकून गेलं त्याला. हीच खरी गावरान कोंबडीची खासियत असते जी की आपल्या पिल्लांना सांभाळते. आता ती ब्रुडिंग साठी ती बसलेली आहे तर काही पिल्लं तिच्याजवळ जातील ते. हे बघा काही तिला टोचतायत. आता ही इकडं आपण आलो म्हणून ती कोपऱ्यात गेली. आपण गेल्यानंतर ती या पिढ्याजवळ येऊन लागेल. आणि मग तुम्ही वरती शेड बनवलंय पण हे टाकण्याचं कारण काय? ही पल्ली मारण्याचं कारण असं सर, आता हिवाळा आहे, हिवाळ्यात खूप हे बघा मित्रांनो ही पल्ली मारलेली आहे. तर ही पल्ली मारण्याचं कारण असं की हिवाळ्यात गार हवा येते आणि मग हे टेम्परेचर मेंटेन राहत नाही. आणि आपल्याला जे टेम्परेचर आहे साधारणतः पहिल्या 7 दिवस 33 ते 31 डिग्री टेम्परेचर ठेवावं लागतं. तर तेवढं टेम्परेचर ठेवलं तर पिल्लांची मोर्टॅलिटी होत नाही.
टेम्परेचर जर खाली गेलं तर पक्षी थंडीत मरून जात असतो. म्हणून आपल्याला टेम्परेचर म्हणजे बाहेरची म्हणजे तुमची जाळी आहे ती संरक्षणासाठी झाली. त्यानंतर तुम्ही हे नेट लावलंय, पण लहान पिलांसाठी खास हा प्लास्टिकचा वापर करून म्हणजे गार हवा आत येणार नाही आणि पिलांची मोर्टॅलिटी कमी होईल. तुम्ही इथं येऊ शकता. इथं पूर्ण असं 33 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर आहे आपल्या हीटरमुळं. हो. छान नियोजन सर झालं तुमचं. छान नियोजन आहे. तुम्ही या कोंबडीच्या आरोग्याची काळजी घेतली, त्याच्या संरक्षणाची काळजी घेतली. पण आता तुमचं सगळ्यात मला जो प्रश्न पडला, तुम्ही सगळं शेड दाखवलं, त्याच्यामध्ये तुम्ही जे काम करताय पिलांवरती, पण या पिलांसाठी अंड्याची गरज आहे. हो, अंड्याचे नियोजन कसं केलं तुम्ही? ह्या पिलात ओपन मध्ये देतात का कशा पद्धतीने अंड्याचं नियोजन आहे? कारण तुमचं इन्कम सोर्स त्याच्यामधून आहे. अंडा आलं तर पिल्लू येईल ना. बरोबर. मग अंड्यांचं नियोजन कसं आहे यासाठी? अंड्यांचं शिक्षण आपण वेगळा बनवलेला आहे. अच्छा, म्हणजे या सगळ्या अंडे देण्यासाठी घेऊन जायचे तिकडे? आपण नाही घेऊन जायचे सर. गावरान पक्षाची खासियत अशी असते की गावरान कोंबडी आहे ती अशी कुठेही अंड कधीच देणार नाही. जे संरक्षणाची जागा असेल तिथंच ती कोंबडी अंडे देत असते. अच्छा, म्हणजे ती त्याची स्वतःहून जाते. त्याची स्वतःहून जात असते ती. तर चला आपण कसं केलं दाखवतो अंड्यांचं शिक्षण. हा जो आपण शेड बनवला आहे त्याच्या मागे अंड्यांचं शिक्षण बनवलेलं आहे आपण. आणि कोंबडी जी असते गावरान कोंबडी, तिला अंड देण्यासाठी साधारणतः थोडा अंधारमय प्रदेश लागत असतो. असं उजाड म्हणजे की उन्हाच्या ठिकाणी ती जास्त अंडे देत नाही. आणि आपला जो एक व्हिडिओ टाकलेला आहे मी युट्यूबला की शेडची रचना कशी असावी. जर शेडची रचना जर चुकली तर आपले अंडे उत्पादन पण चुकत असतं, कमी होत असतं. कारण आपलं मेन इन्कम आहे ते अंड्यांवरती आहे. आणि शेडची रचना जर चुकली तर अंडे कमी मिळतील आपल्याला, पक्षी आजारी पडेल. तो पण एक व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. चला आपण आता अंडे दाखवू तुम्हाला. अंड्याचे रचना दाखवू. हे बघा, इथं डबे ठेवलेले आहेत आपण काही. त्याच्यानंतर अंडे. अच्छा, म्हणजे स्वतंत्रपणे बनवलंय तुम्ही हे खास अंड्यांसाठी बनवलेलं आहे. म्हणजे हे बनवण्याचं कारण असं की हे डबे, एक कोंबडी येते ऑटोमॅटिक येते, डब्यांमध्ये बसते आणि अंडे देऊन जाते. आणि वरती जो तुम्ही बघत आहात हा पत्रा, म्हणजे जेव्हा ऊन किंवा पावसाळा असतो तेव्हा आपल्या अंड्याचे डबे सुरक्षित असतील म्हणून हा वरती पत्रा मारलेला आहे आपण. शेडच तयार केलाय अंड्यांसाठी, स्वतंत्र शेड. हा, शेड म्हणजे शेडच्या मागं आपण शेड इथं बनवले, थोडी जागा सोडली आणि इथं आपण तार कंपाऊंड केलेलं आहे. तिथल्या जी मध्ये जागा होती तिथं आपण अंड्यांसाठी सोय केलेली आहे. तर इथं काही डबे ठेवलेले आहेत आपण अंड्यांसाठी. असे अंड्यांमध्ये येतात, त्या डब्यांमध्ये येतात आणि ऑटोमॅटिक अंडे देऊन जातात. या बाजूला काही अंडे दिसत आहे बघा. हा बघा, इथं काही अंडे आहेत कॅरेट मध्ये. असे ते येतात, आपोआप अंडे देऊन जातात. प्रत्येक डब्यामध्ये काही ना 1 ना 2 अंडे असतील. आता याच्यात नाही आहे, याच्यात पण नाही, याच्यात अंडे. हे बघा, याच्यात एक अंडा आहे, याच्यात आहेत काही. आता इकडेही काही डबे बांधलेले आहेत आपण. इथं काही अंडे दिलेले आहेत. म्हणजे ती जेव्हा संरक्षणाची जागा असेल त्याची, त्याचं अंडे देऊन जाते. कोंबड्या पण बसलेल्या, ह्या कोंबड्या ज्या बसल्या आहेत सर, या खुडूक आलेल्या असतात. बरोबर. म्हणजे गावरान कोंबडीची खासियत अशी असते, तिचे 14, 15, 16 असे अंडे दिले गेले का ती खुडूक येते. तेव्हाच आपण ती गावरान कोंबडी ओळखू शकतो. बघा ही कोंबडी बघा. आणि मी सांगते की माझं अंडा काढू नका, ती 100% अंड्याखाली बसलेली अंडा असेल. हा, दुसऱ्या कोंबडीने अंडे जे दिले असेल ते ही खुडूक आलेली कोंबडी. बरोबर. बघा, आता इथं 2 अंडे होते म्हणून ती बसलेली आहे. हे बघा, तिने ऊब दिलेली आहे, ते अंडे गरम झालेले म्हणून आपण अंडे काढून घेत जायचे. अच्छा, मग हे काढून घ्यायचे आणि 15-20 झाले का मग ते ठेवायचे. हा, 5व्या 6व्या दिवशी आपण ते म्हणजे 5-6 दिवसाचे अंडे एकत्र करून आपण ठेवायचे. आणि मग कोंबडी जर 17 दिवस अंडे देते सर, तर मग 5-6 दिवसाचे कसे अंडे ठेवायचे आपण? इथे बी काय, इथे बी काय अंडे आहे ते बघा. तिला काढलं तरी बसून जाईल ती त्याच्यावर, कारण तिला आई बनायचंय. तिचे अंडे घेते. इथं कोंबड्या हे बा असं काही बसून जातात त्या. इथं नाही येत अंडे. हे बघा, खुडूक आली का कोंबडी अशी होत असते. हे आपले प्युअर गावठी कोंबडी असते. हे बघा, हे आवाज करते. आता का बरं तिचं अंड कोणतरी घेतलंय किंवा तिला उठून दिलंय म्हणून ते आवाज करते अशा प्रकारचा. म्हणजे आपण साधारणपणे 2-4 दिवसाचे जे अंडे आपले जमा होतील ते असे खुडूक आली का एकत्रपणे त्याच्या खाली ठेवायचे. एकत्रपणे ठेवायचे. जवळपास जे 7 दिवसाचे अंडे असतील, जवळपास जे 7 दिवसाचे जे अंडे असतात त्यांचा रेशो चांगल्या प्रमाणात येत असतो. पिल्लं निघण्यासाठी चांगला 90% 95% असा रिझल्ट येत असतो 7 दिवसाचे. म्हणून अंडे ठेवताना आपण कधी 1 ते 7 दिवसाचे जे अंडे असतील तेच ठेवत जायचे. आता बघा, ही जी कोंबडी आहे ही परत तिच्या अंड्यांपाशी जाते. हे बघा, तिथं अंडे आहे ती परत अंड्यात पाशी गेली म्हणून ते अंडे आपण काढून घेत जायचे.
जेव्हा आपल्याला पिल्लं बसवायची तेव्हाच ते अंडे ठेवायचे. हे बघा अंड्यांची साईज अशी आहे मित्रांनो. जर आपण त्यांना खाद्य दिलं तर चांगल्या प्रकारचं खाद्य दिलं तर अंड्यांची साईज पण चांगली येत असते. आपण पूर्ण पोल्ट्री फार्म कव्हर केलेला आहे आणि त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो तो मेथी घास लावलेला आहे. हा इथं मेथी घास दिसतोय तुम्हाला, दिसेल का इथे? हे बघा मित्रांनो, तिकडं मेथी घास लावलेला आहे आपण. तो मेथी घास जर टाकला तर अंड्यांची साईज चांगली राहते मित्रांनो. बघा मेथी घास, तर मेथी घास टाकला तर अंड्यांची साईज चांगली राहते, कोंबडी हेल्दी राहते. तुम्ही बघू शकता इथं एकही कोंबडी अशी एका ठिकाणी बसून नाहीये, एका ठिकाणी सगळे ऍक्टिव्ह आहेत. पकड. व्हिडिओ थोडा मोठा होतोय मित्रांनो, परंतु पूर्ण पोल्ट्री फार्म कव्हर करायचा म्हटल्यावर व्हिडिओ मोठाच होईल 100%. आणि सर याच्या आर्थिक नियोजनाचं तुम्ही एका व्हिडिओ मध्ये टाकलंय, मी ते बघितलंय. त्या आधीचं आर्थिक नियोजन एक कसं व्हिडिओ टाकलेला आहे मी, एका- आर्थिक नियोजन कसं करायचं किंवा त्याचं मॅनेजमेंट काय आहे. तर अजून काही क्वेश्चन आहे सर तुम्हाला? क्वेश्चन काही नाही, समाधान वाटलं आज एवढ्या दूर आल्यानंतर. मी तुमच्या युट्यूब वरती व्हिडिओ बघितले होते आणि त्या माध्यमातून तुम्ही प्युअर गावरान मध्ये काम करतात हे व्हिडिओ मधून जाणवलं होतं. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने तुम्हाला भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आणि योग्य नियोजन आहे. चांगल्या स्वरूपात तुम्ही या ठिकाणी गावठी म्हणजे जे शहरी जीवन जगतात, ज्यांना गावठीची जाण नाही किंवा गावठी म्हणून कुठल्याही वेगवेगळ्या क्रॉस ब्रीडचे अंडे दिली जातात, त्यापासून कदाचित तुम्ही एक वेगळी क्रांती करू शकतात आणि त्या माध्यमातून शहरी जीवनाला सुद्धा टच करू शकतात. त्यांना सुद्धा गावठी जे आहे मूळ आपलं ते खाद्य पुरवू शकतात. शहरामध्ये काय होतंय जनरली सर, हा जो गावरान पक्षी आहे आपला, हा जो डीपी क्रॉस असेल, कावेरी असेल, तो गावठी म्हणून विकला जातोय. म्हणजे जी जवळपास 180-190 रुपये किलोने जाणारी कोंबडी ती 600-700 रुपयाने जाते त्याचं मांस. म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांना किंवा जे आपले शहरातले कस्टमर आहेत त्यांना गावरान म्हणून हायब्रिड मिळतंय, प्युअर गावरान मिळत नाही त्यांना. अशा प्रकारची गोष्ट घडते. आणि सर तुम्हाला जे पिल्लं देणार आहे मी, 20 दिवसाची बुकिंग सांगितली मी, ते जे काही पिल्लं आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. आपण इन्क्युबेटर मशीन बनवलेले आहेत, त्याच्यात ते टाकलेले आहेत, ते पण व्हिडिओ मध्ये करून घेतले. तर चला मित्रांनो, तर सर आपण आलोय इन्क्युबेटर मशीन कडे. मला ते फ्रीज वाटतंय सर. तुम्हाला एक फ्रीज वाटत असेल पण त्याच्यात आपण घरच्या घरी इन्क्युबेटर मशीन बनवलेलं आहे. म्हणजे स्वखर्चात बनवलेलं आहे. हे साधारणतः किती अंड्यांचं असेल तुम्हाला वाटतं? मशीन मी काही ऑनलाईन बघितले होते, ते बरंच खर्चिक आणि अंडे त्यांच्या 20, 40, 50, 100 असे वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे आहे. या मशीन मध्ये मला वाटतं की 40 एक अंडे तुम्ही ठेवत असाल. नाही सर, हे जे मशीन आहे हे आपण घरच्या घरी बनवले 600 अंड्यांचं आहे. अरे बाप. आणि आपण जर बाहेर बाजारात गेलो तर हे जे इन्क्युबेटर आहे 600 अंड्यांचं जवळपास 60,000 ते 70,000 रुपये मिळत असतं. परंतु मग हे मी घरच्या घरी बनवलेलं आहे. तर मित्रांनो चला तुम्हाला इन्क्युबेटर मशीन पण कव्हर करून दाखवतो मी. तर इथं जवळ तुम्ही बघत आहात 37.5 डिग्री टेम्परेचरच्या आसपास आहे तिथं. म्हणजे आपल्याला हा जो मधला लाईट आहे तो 37.2 ला जर गेला तर तो आपोआप चालू होत असतो आणि 37.7 ला आला तर तो बंद होत असतो. तर चला तुम्हाला दाखवतो मी मशीन. हे बघा सर, हे आता टेम्परेचर मेंटेन आहे म्हणून लाईट बंद आहे. तुम्ही बघू शकता इथं आपण अंडे ठेवले, ते लाईट चालू झाले. आता आपण इथं 2 बल्ब लावलेले आहेत 100 वॅटचे. हे ह्युमिडिटीसाठी. इथं ते कशासाठी? हे अंड्यांना ह्युमिडिटी महत्वाची असते. मग हे पाण्याची वाफ होते. आणि इथं आपण हे एक्झॉस्ट फॅन लावलेले 3. हे जे हीट आणि हे वाफ असेल ह्युमिडिटीची, ही इथून आतमध्ये घेते आणि अशी पूर्ण अंड्यांना देत असते. इथं पण एक आपण बल्ब लावला हिटिंगसाठी. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं आपण अंडे टाकलेले आहेत. 600 म्हणजे खूप अंडे. एका ट्रे मध्ये जवळपास 60 अंडे बसत आहे सर. 60-65 अंडे बसून जात आहे. तुम्ही बघू शकता ट्रेची साईज. हे बघा मोठा ट्रे आहे सर. प्रचंड खर्च केला जातो याच्यावर. तुम्ही हे फार छान नियोजन. हो. आता हे सेन्सर आहे, हे काउंट करत असतं मध्ये टेम्परेचर किती आहे. आता आपण दरवाजा उघडल्यामुळे टेम्परेचर कमी झालं असेल बघा, 33 झालं. आता तुम्ही म्हणतात एवढेच आहेत का? इथं वरती पण बनवले, परंतु आपण आता सध्या अंडे टाकलेले नाही त्याच्यात. इथंही जवळपास 250च्या आसपास अंडे बसून जातात वरच्या कप्प्यात. हे घरच्या घरी बनवलं सर मी. खूप सुंदर नियोजन.
त्याच्यानंतर याचा सक्सेस रेशो कसा राहील मग? सर याचा जो सक्सेस रेशो आहे मला आता 80%च्या आसपास देतोय. मग ते आपण रेडीमेड मार्केटमध्ये खूप महागड्या किमतीला विकलं जातं त्यापेक्षाही चांगला आहे आता. हा खूप प्रमाणात चांगला आहे सर. ते जवळपास 80-90 हजार रुपयाला मिळत असतं आपल्याला 500-600 अंड्याचं घेतलं गेलं. आता हे तुम्ही बघत आहात हे काय बनवलं? हे पण इन्क्युबेटर मशीन आहे सर. हे मी आधी वापरत होतो हे बनवण्याच्या आधी, परंतु आता ऑर्डर जास्त प्रमाणात येत आहे ना म्हणून एक मोठं बनवून घेतलेलं आहे मी इन्क्युबेटर मशीन. हे जवळपास 200 अंड्यांचं होतं. बघू शकता मित्रांनो तुम्ही. उघडा तिकडचा दरवाजा उघडा. हे बघा तिथं पण ह्युमिडिटीसाठी आपण पाणी ठेवलेलं आहे. असा टेम्परेचर जर कमी झालं तर आपोआप लाईट चालू होत असतो. हे 200 अंड्यांचं इन्क्युबेटर. तिथं पण आपण HTC 1000 कंट्रोल वापरलेलं आहे आणि इथं पण तेच कंट्रोल वापरलेलं आहे. आता आपण याचा रिझल्ट बघणार आहोत. म्हणजे गावरान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची तुम्ही योग्य जोड घातलेली. बरोबर. याचे प्युअर गावरानमध्ये काम करायचं आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा, पण त्यात तुमचं वाखाणण्याजोगं हे आहे की तुम्ही हे घरी तयार केलं. बरोबर. हे तुमचं हे तयार करण्याचं कारण असं असतं सर, आता आपण जर बसवायला गेलं, आता इथं 200 अंडे टाकलेले आहेत, तिथं 300 अंडे टाकलेले आहेत, जवळपास 500 अंडे टाकलेले आहेत. जर मित्रांनो आपल्याला 500 अंडे जर कोंबडी खाली बसवायचे म्हटल्यावर आपल्याला खूप कोंबड्या बसवाव्या लागतील. बरोबर. आणि कोंबड्या जर बसवल्या आपण अंड्यावरती तर पिसवे येण्याचा प्रकार असतो. तर 21 दिवस बसतात ते पिसवे येऊन लागतात. मग काही वेळेस उठून जातात. काही कोंबड्या म्हणजे एकमेकांचे डबे अल्टर पल्टर होऊन जातात. काही अंडे फुटून जातात. बरोबर. आणि ऍट ए टाइम एवढ्या कोंबड्या खूड येतील असं राहत नाही. कोणत्याच फार्मवर ऍट ए टाइम 100-50 एवढ्या कोंबड्या खूड येतील असं राहत नाही. त्यांचा खूड येण्याचा वेगवेगळा असतो. मग आता हे 200 अंडे 300 अंडे आपल्याला एका दिवशी ठेवायचे, मग तेवढ्या आपल्याला कोंबड्या खूड भेटणार नाहीत. आणि हे 200-300 अंडे 500 अंडे आपण एका दिवशी ठेवलेले आहेत. आता याचं कारण असं की सगळा जो 500 पक्षी आहे आपल्याला एकाच दिवशी लसीकरण लागण करता येईल. ऍट ए टाइम पुढचं पण नियोजन त्याचं 7व्या दिवशी लसीकरण करता येईल, 14व्या दिवशी म्हणजे प्रॉपर लसीकरण करता येईल. आणि सगळी बॅच एकाच प्रकारची निघत असेल त्याच्यावर. पक्षाची क्वालिटी पण आणि पक्ष आणि एक जे आहे, आपण जर कोंबडी खाली पिल्ल अंडे ठेवले साधारणतः 15, 16, 18, 20 जशी कोंबडी असते तसे आपण अंडे ठेवत असतो. आणि काही वेळानंतर काय होत असतं, ते जे एखादा अंडा आहे ते बाहेर राहून जातं. कोंबडी जेव्हा घोळते त्यांना पूर्ण ऊब मिळत नाही. हे जे अंडे आहेत त्यांना पूर्ण ऊब मिळते. सगळ्या अंड्यांना पूर्ण ऊब मिळत असते. म्हणून सगळ्या म्हणजे जास्त प्रमाणात रेशो आपल्याला इन्क्युबेटर मशीन म्हणून मिळत असतो. आता हे जे मशीन दिसतंय तुम्हाला थर्माकोलचं जरी असलं तरी इथे जवळपास 85% आसपास रेशो मिळालेला आहे मला. छान छान. आणि हे जे बघताय तुम्ही, याला साधारण खर्च किती आला पण तुम्हाला? याला काय नाही, एक 700-800 रुपयाच्या आसपास खर्च आलेला आहे. 700 आणि याला 4-5 हजार कुठे? 700 कुठे 70,000 कुठे? बरोबर. आता हे बघा, हे जे तुम्हाला मी आता पिल्ल दाखवले ते फुटलेले ते अंड्यांचे पिल्ल, इथून पिल्ल निघालेले आहेत या अंड्यांमधून. हे बघा हे फुटतात आणि पिल्ल. हे पण आपलं वाया जात सर. हे चुरून टाकलं ना पक्षी खाऊन जातो आपला. याच्यामधलं कॅल्शियम परत रिसायकल होत असतात. अजून काही प्रश्न सर याच्यात? नाही, एकदम छान, उत्तम नियोजन. हे बघा तुम्हाला ट्रे दाखवतो. जवळपास या ट्रे मध्ये पूर्ण खाऊ. हे बघा याच्यात 60 अंडे बसून जातात ट्रे मध्ये. हा ट्रे तुम्ही गावातून बनवला? हा, सुताराकडून बनवून घेतलेला आहे तो. म्हणजे साधारणतः पूर्ण मशीन कव्हर करायला मला 5,000 रुपये लागलेले आहेत. हे जे आहे हे फ्रीज आपलं घरचंही नव्हतं, भंगारमधून उचलून आणलेलं आहे. बरं. मग भंगारमधून उचलून आणलं त्याला मस्त बनवलेलं आहे. आता असं आता अजून बरेचसे अंडे बसून जातील त्याच्यात. अजून खूप बसतील. अजून खूप बसतील. खाली जाळ्या बाकी, 4 जाळ्या बाकी आहेत, वरती 4 जाळ्या बाकी आहेत. टेक्नॉलॉजी रिव्हर्स केली. थंड करण्याच्या मशीनला गरम करण्यासाठी वापर केलाय. आणि फ्रीज मध्ये बनवायचं कारण माझं असं होतं, मी हेच युज करत होतो कारण याचा रिझल्ट मला मिळत होता. परंतु काही वेळेस काय होतं, मळ्यात सिंगल फेज लाईट असते आणि काही वेळेस ती लाईट निघून जात असते. आणि याच्यात जे आहे हे 5-6 तास टेम्परेचर मेंटेन राहतं. म्हणजे लाईट गेली तरी 33, 31 च्या आसपास टेम्परेचर मेंटेन राहील त्याच्यात. 5-6 तास तरी टेम्परेचर धरून ठेवत होते. म्हणून फ्रीज मध्ये बनवण्याचं कारण एक ते झालं माझं महत्वाचं कारण. तेच आहे, टेम्परेचर मेंटेन राहते. लाईटही गेली तरी टेम्परेचर मेंटेन राहते त्याच्यात. टाकाऊ पासून टिकाऊ झालंय. टाकाऊ पासून टिकाऊ झालंय. आता आज पक्षी मी तुम्हाला देणार आहे सर. बर बर बर. मित्रांनो, तुम्हाला पूर्ण पोल्ट्री फार्मची माहिती जर आवडली असेल तर जो कोणी नवीन शेतकरी मित्र असेल तुमचा, त्याला तुम्ही व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. काही प्रश्न आहे सर तुम्हाला? नाही, छान. आज आल्याचा आनंद वाटला आणि ज्ञान मिळालं. ओके, धन्यवाद.
तसंच मित्रांनो, तुम्हाला कुठेही काही माहिती असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकतात. आणि ज्यांना कोणाला गावरान ओरिजिनल गावरानचे पिल्लं पाहिजे असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क करायचा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करेल. तुम्हाला एका दिवसाचे पिल्लं मिळतील, एका महिन्याचे पूर्ण लसीकरण झालेले पिल्लं मिळतील. पूर्ण ऑल महाराष्ट्रात, ऑल इंडियामध्ये आपली डिलिव्हरी होत असते. ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असतील त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा असतो. धन्यवाद मित्रांनो.